उद्या अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र वैशाख अमावस्या शनिवारच्या दिवशी येत असल्यामुळे तो एक विशेष दिवस आहे। या अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते। ही अमावस्या शनिवारी येत असल्याने तिला शनी अमावस्या असे म्हटले जाते। या अमावस्येच्या दिवशी जास्वंदीच्या पानाने हा छोटासा उपाय केल्यास तुम्हाला सोने आणि जमीन खरेदी करण्याचे भाग्य लाभेल। तुम्हाला हवे तितके सोने तुम्ही खरेदी करू शकाल, कारण मनुष्याच्या जीवनात आर्थिक स्थिरता खूप महत्त्वाची असते। त्यातच आपल्या भारतीयांसाठी सोने आणि जमीन म्हणजे केवळ संपत्ती नाही, तर ती एक भावना, सामाजिक प्रतिष्ठा आणि भविष्याची हमी आहे। सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत। एकेकाळी एक तोळा सोने अगदी कमी किमतीत मिळायचे, पण आजकाल सर्वसामान्य माणसाला एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात। तसेच जमिनीचेही आहे। आपल्या संस्कृतीत भूमिपुत्र म्हणून ओळखले जाणे हा एक मोठा सन्मान आहे। स्वतःचे घर असावे आणि थोडीफार शेतजमीन असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते। आजकाल जमिनीचे मूल्य सोन्यापेक्षाही वेगाने वाढत आहे। म्हणूनच प्रत्येक जण आपल्या कमाईचा काही भाग या दोन स्वरूपात वाचवण्याची धडपड करत असतो। परंतु कितीही प्रयत्न केले तरी हातात आलेला पैसा तसाच निघून जात असेल तेव्हा अडचणी सतावत असतील आणि एखादी छोटी नथ किंवा एक गज जमीन खरेदी करण्यातही अडथळे येत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी दोष असतो किंवा लक्ष्मीची कृपा कमी पडत असू शकते। पण या अमावस्येच्या दिवशी जास्वंदीच्या पानाने केलेला हा उपाय तुमचे दारिद्र्य दूर करेल आणि पैशाचा प्रवाह तुमच्या दिशेने वळवेल। याद्वारे तुम्ही सोने आणि जमीन खरेदी करण्याच्या पातळीवर पोहोचाल। त्यामुळे सर्वांनी या अमावस्येला जास्वंदीच्या पानाचा हा उपाय नक्की करावा। तर या अमावस्येला जास्वंदीच्या पानाचे नेमके काय करायचे, तो उपाय काय आहे, हे आता आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे जाणून घेऊया। मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण जर तुम्ही तो मध्येच सोडला तर तुम्हाला या उपायाचा खरा अर्थ समजणार नाही। तसेच व्हिडिओकडे वळण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री मात्रे नमः अशी कमेंट करा। आणि आता अजिबात विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया। या अमावस्येच्या दिवशी एका ग्लासमध्ये किंवा तांब्यात पाणी घ्या आणि त्या पाण्यात चिमूटभर कुंकू मिसळा। त्यानंतर ते कुंकवाचे पाणी घ्या आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ओता। या अमावस्येला अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी कुंकवाचे पाणी ओतल्याने दोष, संकटे आणि दुःखे दूर होतात। ही अमावस्या अत्यंत शक्तिशाली आहे। त्यामुळे तुम्ही सूर्योदयापूर्वी लवकर उठून आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला पाहिजे। तसेच घराच्या उंब्याबाहेर पाण्याने स्वच्छ धुवून रांगोळी काढली पाहिजे। असे केल्याने आपल्याला चांगले फळ मिळते। बऱ्याच लोकांचा असा समज असतो की अमावस्या म्हणजे काहीतरी अशुभ असते आणि ती आपल्यासाठी संकटे घेऊन येते। त्या दिवशी आपण कोणतेही काम करू नये, पूजा करू नये असे सर्व लोक मानतात, परंतु तसे काहीही नाही। तुम्ही या अमावस्येच्या दिवशीही घराबाहेर छान झाडून, सडा शिंपडून रांगोळ्या काढू शकता। असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करण्याची शक्यता असते। साधारणपणे अमावस्या म्हणजे उपायांसाठी, तोडग्यांसाठी ओळखली जाते। अमावस्येच्या तिथीला आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण जे काही उपाय करतो त्याचा परिणाम काही क्षणांतच दिसून येतो, कारण अमावस्येच्या वेळा आणि अमावस्येची शक्ती खूप प्रभावी असते। सामान्य दिवसात आपण कितीही उपाय केले तरी त्याचे फळ मिळण्यास थोडा विलंब लागतो, पण अमावस्येच्या दिवशी केलेल्या उपायांचे फळ काही क्षणात किंवा काही मिनिटात लगेच मिळते। त्यातल्या त्यात ही अमावस्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय असते। अशा अमावस्येच्या दिवशी केलेल्या या उपायांचे 100 नव्हे तर 1000% निश्चित फळ मिळते। जर आपण जास्वंदीच्या पानांबद्दल बोलायचे झाले तर निसर्गाने दिलेल्या अद्भुत देणग्यांपैकी ही एक आहे। आध्यात्मिक
किंवा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिल्यास जास्वंदीच्या पानांचे महत्त्व खूप मोठे आहे. तसेच घराच्या उंब्याबाहेर पाण्याने स्वच्छ धुवून रांगोळी काढली पाहिजे. असे केल्याने आपल्याला चांगले फळ मिळते. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की अमावस्या म्हणजे काहीतरी अशुभ असते आणि ती आपल्यासाठी संकटे घेऊन येते. त्या दिवशी आपण कोणतेही काम करू नये, पूजा करू नये असे सर्व लोक मानतात. परंतु तसे काहीही नाही. तुम्ही या अमावस्येच्या दिवशीही घराबाहेर छान झाडून, सडा शिंपडून रांगोळ्या काढू शकता. असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करण्याची शक्यता असते. साधारणपणे अमावस्या म्हणजे उपायांसाठी, तोडग्यांसाठी ओळखली जाते. अमावस्येच्या तिथीला आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण जे काही उपाय करतो त्याचा परिणाम काही क्षणांतच दिसून येतो. कारण अमावस्येच्या वेळा आणि अमावस्येची शक्ती खूप प्रभावी असते. सामान्य दिवसात आपण कितीही उपाय केले तरी त्याचे फळ मिळण्यास थोडा विलंब लागतो. पण अमावस्येच्या दिवशी केलेल्या उपायांचे फळ काही क्षणात किंवा काही मिनिटात लगेच मिळते. त्यातल्या त्यात ही अमावस्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय असते. अशा अमावस्येच्या दिवशी केलेल्या या उपायांचे 100 नव्हे तर 1000% निश्चित फळ मिळते. जर आपण जास्वंदीच्या पानांबद्दल बोलायचे झाले तर निसर्गाने दिलेल्या अद्भुत देणग्यांपैकी ही एक आहे. आध्यात्मिक किंवा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिल्यास जास्वंदीच्या पानांचे महत्त्व खूप मोठे आहे. आपल्या पुराणांमध्ये जास्वंदीच्या झाडाला सर्व इच्छा पूर्ण करणारे असे वर्णन केले आहे. आपण केलेल्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती या वनस्पतीमध्ये आहे. जास्वंदीचे पान हिरवे आणि चमकदार असते. जास्वंदीचे पान विश्वातील सर्व ऊर्जा लहरी ग्रहण करून त्यांचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करते आणि ती आपल्याला प्रदान करते. विशेषतः लाल रंगाची जास्वंदीची फुले गणपतीला आणि देवीला खूप प्रिय आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र फुलायतकेच त्याचे पानही अत्यंत शक्तिशाली असते. लक्ष्मी देवीला जास्वंद अत्यंत प्रिय असल्याचे शास्त्र सांगते. जिथे जास्वंदीचे झाड असते तिथे दुष्ट शक्ती शिरकाव करू शकत नाहीत. जास्वंदीच्या पानात लक्ष्मीची कृपा आकर्षित करण्याचा गुणधर्म असतो. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन तिथे सकारात्मकता निर्माण करण्याची अद्भुत शक्ती या पानात आहे. केवळ जास्वंदीच्या पानातच नाही तर संपूर्ण झाडातही अनेक शक्ती असतात. जे लोक आपल्या घराजवळ जास्वंदीचे झाड लावतात त्यांच्या घरात सहसा पैशाची किंवा आर्थिक समस्या निर्माण होत नाही. जास्वंदीच्या प्रत्येक पानात आणि फांदीत 33 कोटी देवतांचा वास असतो. विशेषतः घराच्या मुख्य दरवाजाजवळ लाल फुले येणारे जास्वंदीचे झाड असेल तर ते वाईट नजर दूर करण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणून काम करते. समाजात आपण प्रगती करत असताना आपल्यावर पडणारी ईर्ष्या, कटकारस्थाने किंवा इतरांची नकारात्मक ऊर्जा हे झाड आपल्या आकर्षक फुलांद्वारे शोषून घेते आणि निष्प्रभ करते. त्याद्वारे ते तुमच्या घराचे एका अदृश्य संरक्षक कवचासारखे रक्षण करते. तसेच ज्या घरात जास्वंदीचे रोप असते तिथे पती पत्नीमधील जवळीक वाढते आणि त्यांचे गैरसमज दूर होतात. मात्र जास्वंदीच्या रंगांच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. घराच्या आवारात केवळ लाल आणि गडद गुलाबी रंगाची जास्वंद लावणे अत्यंत शुभ मानले जाते. घरासमोर पांढऱ्या, पिवळ्या किंवा इतर रंगांची जास्वंद लावल्यास आरोग्याच्या समस्या किंवा मानसिक अशांती निर्माण होण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीचे रोप घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्याने सूर्याची ऊर्जा भरपूर प्रमाणात मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. रोप नेहमी हिरवेगार आणि टवटवीत राहील याची काळजी घ्यावी. जर रोप सुकत असेल तर याचा अर्थ घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे असा होतो. अशा वेळी लगेच नवीन रोप लावावे. दररोज सकाळी फुललेली लाल जास्वंद पाहिल्याने मस्तिष्कातील ताण कमी होतो आणि शांतता मिळते. धन आकर्षित करण्यासाठी जास्वंदीचे पान एका चुंबकासारखे काम करते.
तुमच्या कुंडलीत कितीही दोष असले तरी या अमावस्येला केलेला उपाय ते दोष नष्ट करतो. जास्वंदीच्या पानाचा आणखी एक मोठा गुण म्हणजे ते संयम आणि स्थिरता देते. सोने, जमीन यांसारखी स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी माणसाकडे मानसिक स्थिरता आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती असणे आवश्यक आहे. हीच शक्ती हे पान आपल्याला प्रदान करते. लक्ष्मी देवी चंचल असते असे म्हणतात, पण जास्वंदीच्या पानाने केलेल्या पूजेमुळे लक्ष्मी घरात स्थिर वास करते. म्हणूनच याला धन आकर्षण पत्र असेही म्हटले जाऊ शकते. जास्वंदीच्या पानाची 5 टोके पंचमहाभूतांचे प्रतीक मानली जातात. या पंचमहाभूतांचा आशीर्वाद असेल तरच आपण जमीन किंवा सोने कमवू शकतो. निसर्गातील या अद्भुत शक्तीचा जर आपण योग्य वेळी म्हणजेच अमावस्येसारख्या पर्वकाळात वापर केला तर त्याचे फळ दुप्पट मिळते. कष्ट करणे हे आपले काम आहे, पण त्या कष्टाला दैवी शक्तीची जोड देणे हे अशा उपायांचे काम आहे. जास्वंदीच्या पानाकडे केवळ एक पान म्हणून पाहू नका. ते तुमचे दारिद्र्य दूर करणारे एक दिव्य शस्त्र आहे. तुमच्या इच्छा कितीही मोठ्या असल्या तरी त्या इच्छांचे ओझे वाहून त्यांना देवतांपर्यंत पोहोचवणारे वाहक म्हणून हे पान काम करते. म्हणूनच या उपायामध्ये जास्वंदीच्या पानांची प्रामुख्याने निवड करण्यात आली आहे. या जास्वंदीच्या पानाने नक्की काय करायचे आहे तर या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून डोक्यावरून स्नान करून शुचिर्भूत व्हावे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच दिवसा कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. प्रथम एक चांगले जास्वंदीचे पान निवडावे. पान कुठेही फाटलेले नसावे, त्याला छिद्रे नसावीत आणि ते कोमेजलेले नसावे. झाडावरून हिरवेगार आणि ताजे पान तोडताना त्या झाडाला नमस्कार करावा आणि आपली इच्छा मनात धरून ते पान तोडावे. त्यानंतर पान स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून तुमच्या देवघरात घेऊन जा आणि देवाच्या फोटोंसमोर एका पाटावर किंवा थेट देवाच्या समोर हे पान ठेवा. पानाचे टोक योग्य दिशेला राहील याची खात्री करा. आता जास्वंदीच्या पानावर 3 ठिकाणी कुंकू लावा. हे 3 टिकले त्रिमूर्ती किंवा स्त्री शक्तीच्या रूपांचे प्रतीक आहेत. त्यानंतर पानाच्या मध्यभागी 1 चमचा मूग डाळ ठेवा. मूग डाळ यासाठी कारण ही डाळ आपल्या कुंडलीतील दोष दूर करते आणि सोने तसेच जमीन खरेदी करण्याची शक्ती देते. त्या मूग डाळीवर गुळाचा एक छोटा तुकडा ठेवा. गुळ हा गुरुग्रह आणि सूर्याचे प्रतीक आहे. तो आयुष्यातील गोडवा, यश आणि ऐश्वर्य दर्शवतो. यासोबतच चिमूटभर हळदही त्या मूग डाळीवर टाकावी. हळद ही शुभ आणि साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे. त्यामुळे पानावर मूग डाळ, गुळ आणि हळद ठेवल्यानंतर दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा. तुमच्या मनातील तीव्र इच्छा देवासमोर व्यक्त करा आणि हे प्रभू, मला स्वतःची जमीन खरेदी करण्याची संधी दे. माझ्या घरात सोन्याची वृद्धी होऊ दे आणि सर्व आर्थिक अडचणी दूर कर, अशी अत्यंत एकाग्रतेने प्रार्थना करावी. तुमची इच्छा मनात धरून संकल्प करावा. त्यानंतर ती जास्वंदीची पाने तशीच 24 तास देवघरातच ठेवावीत. म्हणजे जर तुम्ही एखाद्या दिवशी सकाळी 8 वाजता हा उपाय केलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत ते तिथेच असले पाहिजे. त्या 24 तासांच्या वेळेत ते पान विश्वातील धनशक्तीला आकर्षित करून तुम्ही ठेवलेल्या वस्तूंची शक्ती त्यात साठवून ठेवते. 24 तास पूर्ण झाल्यानंतर स्नान करून देवाला नमस्कार करावा आणि ते पान हळूवारपणे घ्यावे. त्या पानावरील मूग डाळ, गुळ आणि हळदीसह ते एका गायीला नेऊन खाऊ घालावे. हिंदू धर्मात गाय ही साक्षात महालक्ष्मी आणि 33 कोटी देवांचे निवासस्थान मानली जाते. तिला हे पदार्थ खाऊ घातल्याने तुमची इच्छा थेट देवांपर्यंत पोहोचते. जर तुमच्या भागात गाय उपलब्ध नसेल तर काळजी करू नका. पानावरील मूग डाळ आणि गुळ पक्ष्यांना किंवा लहान मुंग्यांना खायला घालू शकता. पक्ष्यांनी ते दाणे खाल्ले किंवा मुंग्यांनी तो गुळ खाल्ला तरी तुम्हाला तेवढेच फळ मिळेल. निसर्गातील जीवांना अन्न देणे हे एक महान पुण्यकर्म आहे. यामुळे
तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात. ते पान मात्र कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाकावे. हे छोटेसे काम अत्यंत भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास तुम्हाला नक्कीच सोने आणि जमीन खरेदी करण्याचा योग प्राप्त होईल. हा अनेक लोकांनी अनुभवातून सिद्ध केलेला उपाय आहे. अमावस्येच्या दिवशी असलेली ती विशेष शक्ती, जास्वंदीच्या पानात असलेला आकर्षण गुण आणि मूग डाळ व गुळाची ग्रहानुकूलता या सर्वांमुळे हे फळ मिळते. हे सर्व मिळून तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडवून आणतील. जे लोक कितीही पूजार्चा करूनही फळ मिळत नसल्यामुळे निराश आहेत, त्यांनी यावेळी हा छोटासा उपाय करून पाहावा. तुमच्या कष्टाची कमाई व्यर्थ न जाता तिचे संपत्तीत रूपांतर होईल. तुमच्या घरात लक्ष्मी देवीची अखंड कृपा राहील. ही अमावस्या तुमच्यासाठी एक नवा प्रकाश घेऊन येईल आणि तुम्हाला ऐश्वर्य प्रदान करेल. हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुमच्या मनात कोणतेही नकारात्मक विचार असता कामा नयेत. हे केल्यावर खरंच असं घडेल का, अशी कोणतीही शंका मनात नसावी. जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने हे करतो तेव्हाच हे ब्रह्मांड आपल्याला साथ देते. या अमावस्येच्या दिवशी तुम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न तुमच्या पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची शक्ती ठेवतो. सोने खरेदी केले तर ते केवळ एक अलंकार नसून तो तुमच्या संकटाच्या वेळी उपयोगी पडणारा खजिना आहे. जमीन खरेदी केली तर ती तुम्ही तुमच्या मुलांना दिलेली एक मोठी संपत्ती ठरते. या दोन्ही गोष्टी मिळवण्याची पात्रता आपल्यात आहे असा विश्वास ठेवा. तोच विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत तुमची निष्ठा आणि शिस्त खूप महत्वाची आहे. अमावस्या हा शेवट नाही, तर ती एका नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे अंधारानंतर प्रकाश येतो, त्याचप्रमाणे तुमच्या समस्यांचा अंधार दूर होईल आणि तुमचे घर धनधान्य, सोने नाणे, वस्तू आणि वाहनांनी भरभराटीला येईल. मंदारच्या पानाचा हिरवेपणा तुमच्या जीवनात नेहमी असावा आणि तुम्ही हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वीपणे पूर्ण व्हावे अशी मी प्रार्थना करतो. अशा आणखी आध्यात्मिक आणि ज्योतिषविषयक माहितीसाठी आमच्या चॅनेलला फॉलो करत राहा. अत्यंत प्रभावशाली अशा या वैशाख अमावस्येच्या दिवशी घरातील महिलांनी चुकूनही डाळ शिजवू नये. आज डाळ कोणत्याही स्वरूपात खाऊ नये. डाळ म्हणजे तुरडाळ, मूगडाळ, मसूर डाळ किंवा हरभरा डाळ यापैकी कोणतीही डाळ खाऊ नये. मग ती साध्या डाळीच्या स्वरूपात असो, आमटीच्या स्वरूपात असो किंवा सांबारच्या स्वरूपात असो, इडली सोबत खाण्याची फुटाण्याची चटणी असो, डाळ कोणत्याही स्वरूपात खाऊ नये. त्यामुळे महिलांनी आज डाळ न शिजवण्याची काळजी घ्यावी, कारण महिला जे शिजवतील तेच घरातील सर्वजण खातात. तुम्ही शिजवली नाही तर कोणीही खाणार नाही. त्यामुळे ही डाळ न शिजवण्याची काळजी घ्या. या नियमाचे उल्लंघन करून जर तुम्ही आज डाळ खाल्ली तर तुम्ही कर्जात बुडाल, आरोग्याच्या समस्या उद्भवतील. आपल्या पूर्वजांनी या सर्व गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच सांगितल्या आहेत. आज कोणत्याही स्वरूपात डाळ खाऊ नका आणि घरात शिजवूही नका. डाळीसोबतच आज मांसाहार, नॉनव्हेज सुद्धा करू नये. मांसाहार म्हणजे मटण, मासे, शिंपले, खेकडे, कोळंबी, गोगलगाय यापैकी काहीही खाऊ नये. डाळ आणि मांसाहार हे दोन्ही प्रकार आज कोणीही खाऊ नयेत आणि बनवूही नयेत. असे न मानता ते खाल्ल्यास तुम्ही संकटात पडाल. या अमावस्येच्या दिवशी चुकून जरी हे पदार्थ खाल्ले तरी अनेक संकटे अष्टक्षट सामोरी येतील. दारिद्र्य येईल आणि हातात पैसा टिकणार नाही. त्यामुळे सर्वांनी या वैशाख अमावस्येच्या दिवशी ही भाजी न खाता या आहाराच्या नियमांचे पालन करा. सावधगिरी बाळगा. आज जर कावळे तुमच्या घराजवळ आले तर चुकूनही त्यांना हाकलून देऊ नका. असे केल्यास मोठा दोष लागतो. या अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणतीही पूजा किंवा उपाय नाही केले तरी चालेल, पण जर कावळे तुमच्या घराजवळ आले तर त्यांना नक्की काहीतरी खायला द्या. म्हणजे भात, धान्य
स्नॅक्स असे जे काही मिळेल ते कावळ्यांना खायला घाला. कारण आज तुमचे पूर्वज म्हणजेच पितृदेवता कावळ्यांच्या रूपाने तुमच्या घरी येतात. अशा प्रकारे आलेल्यांना काही अन्न दिल्यास ते खूप समाधानी होतील आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देऊन जातील. तसे न करता जर तुम्ही आलेल्या कावळ्यांना हाकलून दिले तर त्यांना राग येईल आणि ते शाप देतील. त्यामुळे सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. आज कावळे तुमच्या घराजवळ आले तर त्यांना न हाकलता काहीतरी खायला देऊनच पाठवा. वैशाख अमावस्येला शनी जयंती साजरी करण्याची प्रथा आहे. शनिदेव हे नवग्रहांमध्ये अत्यंत संवेदनशील मनाचे आणि परमभक्त आहेत. ते जीवांच्या कर्मफळानुसार त्यांना फळ प्राप्त करून देतात. शनी देवाला प्रसन्न केल्यास कोणतेही दुःख आणि भीती उरत नाही. शनी देवाला प्रसन्न करणे अत्यंत सोपे आहे. आजच्या दिवशी काळ्या रंगाच्या कपड्यात तीळ आणि तिळाचे तेल ठेवून दान केल्यास शनी दोष दूर होतात. आज शक्य असल्यास स्वतः भगवान शिवाची पूजा किंवा अभिषेक करणे चांगले असते. यामुळे शनी दोष कमी होतात. शनी ग्रहाच्या दोषामुळे त्रास असलेल्या लोकांनी आजच्या दिवशी नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूत त नमामि शनेश्चरम या स्तोत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करणे फायदेशीर ठरते. आज दिवसभर कोणतेही काम करत असताना शक्य तितके मौन बाळगून ईश्वराचे चिंतन करावे. प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक सजीवामध्ये देव पाहता आला पाहिजे. कोणाशीही वाद घालू नये. भुकेलेल्यांना तसेच पशु आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घालणे चांगले असते. शनी हा पृथ्वीवरील न्यायाधिकारी आहे. त्यामुळे शनीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कितीही पूजा केली तरी जीवनात काही चांगली कामे करणे आवश्यक आहे. शनीमध्ये मातृभक्ती खूप जास्त आहे. त्यामुळे नेहमी आपल्या आई वडिलांना आनंदी ठेवावे आणि त्यांचा आदर करावा. विशेषतः शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही पूजा केली किंवा नाही केली तरीही शेतकरी आणि मजुरांना तुमच्या परीने काहीतरी मदत नक्की करा. असे एक जरी पुण्यकर्म केले तरी ते पुरेसे आहे. शनिदेव सदैव तुमच्यासाठी अनुकूल राहतील आणि तुम्हाला ऐश्वर्य प्रदान करतील. तसेच आज संध्याकाळी हनुमानजींची पूजा करून हनुमान चालीसाचे पठण केल्यास शनिदोष कमी होतात. कारण हनुमानाची पूजा केल्याने शनिदोष कमी होतात असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. विशेषतः या अद्भुत अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एखादा प्राणी कुत्रा दिसल्यास त्याला थोडे गोड पदार्थ खायला द्या. कोणताही गोड पदार्थ असला तरी चालेल. जर गोड पदार्थ नसतील तर किमान बिस्किटे किंवा इतर कोणतेही अन्न त्याला द्या. असे केल्याने तुमच्या घरातील आरोग्याशी संबंधित समस्या आणि शनिदोषही दूर होतील. आज कुत्र्याला अन्न दिल्याने शनिदोषासोबतच राहुकेतूचे दोषही दूर होतात आणि आरोग्य सुधारते. कुत्र्याला खायला घालणे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आज कुत्र्याला काहीतरी खायला नक्की द्या.